नितीनजी, एक ऐतिहासिक पात्र, ऐतिहासिक अस्तित्व, ऐतिहासिक महाव्यक्ती याच्यातल्या कोणत्याही भागाला प्रत्यक्षात उतरवत असताना आणि त्याला समजा तुम्ही कादंबरी चित्रपटाच्या माध्यमातून आणत असताना एक कल्पित आणि वास्तवाची सांगड घालायची असते, मात्र ती अतिशय निसरडी वाट असते. आणि इथे तर कल्पित नव्हे, वास्तवाच्या बाबतीतच काहीतरी विधानं केली जातात आणि गदारोळ उठतो. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मला काय वाटतं ना, मुळात कादंबरी हे एक दीर्घ काल्पनिक गद्य असतं. हे एक अशा लेवलवर जावं लागतं ज्याला संदर्भ असतात पण तुमच्या कल्पनेची जोडही असते. आता शिवाजी महाराजांची मी जी साधू कादंबरी लिहिली किंवा त्यानंतर शंभू कादंबरी लिहिली, साधू कादंबरी ही शिवाजी महाराजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासावर आहे. तर आणि शंभू ही कादंबरी शंभू राजांचा मथुरा ते राजगड या प्रवासावर आहे. तर माझा पहिला म्हणजे मी तो व्हिडिओ पाहिला आणि मला धक्काच बसला की शिवाजी महाराज लाच देऊन स्वराज्याकडे आले. तर प्रश्न मला पहिला हाच पडला, जर ते लाच दिली होती तर मग शिवाजी महाराज आणि शंभूराजे दोघं सोबत का नाही आले? शिवाजी महाराजांनी फक्त स्वतःसाठीच लाच दिली होती का? आणि शंभूराजांना त्यांनी मथुरेत ठेवलं होतं का? कारण शिवाजी महाराज जेव्हा निघाले त्यानंतर त्यांना यायला 40 दिवस लागले आणि तिथून पुढे 51 दिवस शंभूराजांना यायला लागले. म्हणजे प्रत्यक्षात दोघेही जेव्हा 17 ऑगस्ट 1666 आग्र्यातून बाहेर पडले असतील असं जरी आपण समजलं तरी शिवाजी महाराज 40 दिवसांनी आले, 3.5 महिन्यांनी शंभूराजे आले. तर मला तोच प्रश्न पडला होता, जर लाच दिली होती तर फक्त स्वतःसाठीच दिली होती का? हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा माझा हा होता की मी या दोन कादंबऱ्या लिहिण्यासाठी जेवढा काही अभ्यास केला होता, 40-50 संदर्भ ग्रंथ वाचले होते, तर त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी मला औरंगजेबाच्या बेगमचा उल्लेख आला नव्हता या आग्राच्या प्रकरणात. अशा वेळी राहुल सोलापूरकर म्हणाले होते की त्यांनी औरंगजेबाच्या बेगमला लाच दिली किंवा बाकीच्यांना लाच दिली, तर असं काही मला कुठं आढळलंच नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का होता.